बाळांनो लक्ष द्याल फळ्यावरती. आता आपण घेणार आहेत नेक्स्ट एक्सरसाइज आपला, आणि आपला नेक्स्ट एक्सरसाइज आहे 10.2. 10.2 सॉल्व करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे दिलेला पॉलिनॉमियल हा कायम स्टँडर्ड फॉर्म मध्ये असला पाहिजे. कुठल्या फॉर्म मध्ये? तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये असला पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म याचा अर्थ काय होतो? सोप्या शब्दात उतरता क्रम. उतरत्या क्रमामध्ये दिलेला पॉलिनॉमियल असला पाहिजे, हे कायम लक्षात राहू द्याल. उतरत्या क्रमात म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 चेक करा किंवा 4 चेक करा. माझं म्हणणं आहे क्वेश्चन नंबर 5 बघितला तरी चालेल. क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो पॉलिनॉमियल दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 5चा पॉलिनॉमियल हा वाला चेक केला, हा उतरत्या क्रमाने आहे का? म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत? तर डेफिनेटली नाही, पुढे मागे. पहिल्यांदा दिलेला पॉलिनॉमियल हा आपल्याला छोट्यापासून मोठ्यापर्यंत करून घ्यायचा असतो. हे राहील का लक्षात? याच्यात काही डाऊट असेल तर मला विचारून घ्याल तुम्ही, कमेंट सेक्शन मध्ये मला टाकू शकतात. येत आहे लक्षात? ठीक आहे. बरं, मग आता आपण पहिला क्वेश्चन जर पाहिला, पहिला क्वेश्चन, तर पहिल्या क्वेश्चन मधला जो पॉलिनॉमियल दिलेला आहे तो या पद्धतीने y² प्लस 10y प्लस 24, आणि याला डिव्हाइड करायचं आहे y प्लस 4 ने. मी जे म्हटलं ना स्टँडर्ड फॉर्म उतरता क्रम, आधी y चा स्क्वेअर आहे, मग नंतर y रेज टू 1 आहे. म्हणजे किती y आहेत इथे? 2 आहेत. मग इथे किती y आहेत? 1 आहे, आणि मग इथे गायब झाला. दिस इज कॉल्ड एज स्टँडर्ड फॉर्म. मग आता आपल्याला याला डिव्हाइड करायचं आहे. याला डिव्हाइड कसं करणार तुम्ही? आता इथे दिला आहे y² प्लस 10y प्लस 24. आपल्याला याला डिव्हाइड करायचंय y प्लस 4 ने. काय करायचंय? पहिला नंबर रूल लक्षात राहू द्याल. पहिला नंबर. आता पहिला नंबर कोण आहे? इकडचा y² आहे, त्याला आपल्याला डिव्हाइड करायचंय पहिल्या नंबरने म्हणजे y ने. y चा स्क्वेअर याचा अर्थ y किती वेळा? 2 वेळा. त्याला डिवायडेड बाय y. हा एक y कट, हा एक y कट. म्हणजे डिव्हाइड कशाने होणार आहे? एकाच y ने. हे येईल का लक्षात? पहिला नंबर. दुसरा नियम आहे, पहिल्या नंबर म्हणजे आलेल्या डिव्हिजनने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे y ने y ला मल्टिप्लाय केलं, y चा स्क्वेअर आला. y ने 4 ला मल्टिप्लाय केलं, 4y आला. ही स्टेप समजली का? y ने y ला मल्टिप्लाय केलं, y चा स्क्वेअर आलाय, आणि y ने 4 ला मल्टिप्लाय केलं, 4y आलाय. आता आपल्याला याची करायची सबस्ट्रॅक्शन. हा मायनस होईल, हा पण मायनस होईल. इकडे आला 0. हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. प्लस मायनस मायनस होईल. 10y मधून 4y गेले, 10y मधून 4y गेले, 10 तून 4 गेले तर मला वाटतं 6 शिल्लक राहतील, बरोबर ना? आणि मोठी संख्या 10 आहे, त्याचं साइन आहे प्लस, म्हणून प्लस 6y अप, आणि वरतून आणला 24. पुन्हा तोच नियम, पहिला नंबर कोण आहे? प्लस 6y, त्याला डिवायडेड बाय y. हा y कट, हा y कट. म्हणजे आन्सर किती आलं? प्लस 6. म्हणजे आपल्याला डिव्हाइड करायचंय प्लस 6 ने. मग आलेल्या डिव्हिजनने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचंय. 6 ने y ला प्लस 6y, 6 ने 24, 4 आला 24. यांची आपल्याला करायची आहे सबट्रॅक्शन. मायनस मायनस, 6 तून 6 गेले 0, 24 मधून 24 गेले 0. मग देअरफॉर इकडे कोशंट किती आला? कोशंट म्हणजे भागाकार, तर इकडे भागाकार आलाय y प्लस 4, आणि रिमाइंडर याचा अर्थ काय होतो? बाकी किती आली आहे याची? 0. समजलं का हे पहिलं एक्झाम्पल? काही डाऊट असेल तर नक्की विचारा मला. परफेक्टली क्लिअर आहे हे एक्झाम्पल? याच्यात काही डाऊट नक्की नाही असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. ठीक आहे, जायचंय पुढच्या एक्झाम्पलला. नेक्स्ट एक्झाम्पल, तुम्ही हे एक्झाम्पलच्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून सुद्धा हे एक्झाम्पल लिहून घेऊ शकतात. ठीक आहे, मी जाणार आहे पुढच्या एक्झाम्पलला. पुढचं एक्झाम्पल आहे नंबर 2चं. आधी चेक करा नंबर 2च्या एक्झाम्पल मध्ये स्टँडर्ड फॉर्म आहे का? आहे. p चा स्क्वेअर आहे, मग 7p आहे, आणि नंतर p गायब झालाय. करेक्ट ना? म्हणजे दिलेलं एक्झाम्पल हे स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे. मग आता आपण काय करूया? त्याला आता डायरेक्ट डिव्हाइड करायला घेऊयात. कशाला डिव्हाइड करायचंय चेक करा. आपल्याला नंबर दिलेला आहे, पॉलिनॉमियल दिलेला आहे आपल्याला p²,
प्लस 7p मायनस 5 आपल्याला डिव्हाइड करायचंय p प्लस 3 ने. रूल तोच, पहिला नंबर पहिला नंबर, दुसरा नंबर दुसरा नंबर. पहिला नंबर कोण आहे? पी स्क्वेअर आहे. आपल्याला त्याला डिव्हाइड कोणी करायचंय? पी ने. पी स्क्वेअर म्हणजे पी किती वेळा? 2 वेळा. त्याला डिवायडेड बाय पी. पी कट म्हणजे मग आता किती उरला? फक्त पी उरला. पी ने पी ला मल्टिप्लाय केलं, पी चा स्क्वेअर आला. पी ने 3 ला मल्टिप्लाय केलं, 3p आला. रूल आठवतो का? नंबरने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचंय. पी स्क्वेअर मधून पी स्क्वेअर गेला 0. हा मायनस आहे. प्लस मायनस मायनस. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. मोठी संख्या कोण आहे? 7 आहे. म्हणून मग त्याचं साइन आलं प्लस 4p आणि नंतर आणला मायनस 5. समजलाय मुद्दा? आता पुन्हा तोच रूल, पहिला नंबर पहिला नंबर. पहिला नंबर आहे प्लस 4p. आपल्याला त्याला p ने डिवाइड करायचंय. p कट म्हणजे आन्सर किती उरलं? फक्त प्लस 4 उरलंय. म्हणून आपल्याला डिवाइड करायचंय प्लस 4 ने. 4 इंटू p प्लस 4p. 4 इंटू 3 4 त्रिक 12 प्लस 12. आपल्याला करायची आहे सबट्रॅक्शन. मायनस मायनस. 4p मधून 4p गेला 0. हा मायनस आहे, हा मायनस आहे. मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. मायनस मायनस प्लस, दोघांची बेरीज होणार आहे. आपण चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. मग मोठी संख्या 12 आहे म्हणून त्याचं चिन्ह येणार आहे मायनस 17. आणि म्हणून कोशंट किती आला? p प्लस 4. आणि रिमाइंडर किती आला? तर रिमाइंडर आला मायनस 17. गॉट द कन्सेप्ट? थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये चेक करा, दिलेला डेटा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? उतरत्या क्रमाने आहे का? तर डेफिनेटली नाहीये. बरोबर ना? दिलेला डेटा हा उतरत्या क्रमाने नाहीये. आपल्याला तो उतरत्या क्रमाने मांडून घ्यावा लागेल. बरोबर? मग आता उतरत्या क्रमाने कसा मांडायचा आहे चेक करा बोर्डवरती. चला लक्ष द्याल. बरं, मग आता हे दिलेला डेटा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घेऊ. काय दिलेला डेटा पहा? 3x प्लस 2x स्क्वेअर प्लस 4x क्यूब. आता हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे उतरत्या क्रमाने मांडून घ्यायचा आहे. आधी क्यूब, मग स्क्वेअर, मग नुसता x आणि मग कोणी नाहीये म्हणजे किती घ्यायचा आहे? 0. आता तुम्ही डिवाइड इझिली करू शकतात. आता आपण हे मांडून घेऊयात. 4x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 0. आणि आपल्याला याला डिवाइड कशाने करायचंय? x मायनस 4 ने. पुन्हा तोच नियम, पहिला नंबर पहिला नंबर. 4x क्यूबला x ने डिवाइड करायचं आहे. x क्यूब म्हणजे x किती वेळा आहे? 2 वेळा आहे. बरोबर? 3 वेळा आहे, सॉरी. मग खालचा एक कट वरचा एक कट म्हणजे वरती किती x उरतील? 2 उरतील. म्हणजे आपल्याला डिवाइड या नंबरने करायचंय 4x स्क्वेअर ने. दुसरा नियम काय? आलेल्या भागाकाराने प्रत्येकाला गुणायचंय. आठवतो का नियम? मग प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. 4x ने x ला म्हणजे 4x क्यूब आला. 4x ने 4 ला 4 चौक 16 x स्क्वेअर. बरोबर का? आपल्याला करायची सबट्रॅक्शन. मायनस आणि इथे आला प्लस. 4तून 4 गेला 0. प्लस प्लस प्लस. 16 आणि 2 किती येतील? 18x स्क्वेअर. वरतून आणला प्लस 3x. परत तोच नियम, पहिला नंबर पहिला नंबर. पहिला नंबर कोण आहे? 18x स्क्वेअर आहे. त्याला डिवायडेड बाय किती करायचंय? x. हा x कट, हा x कट म्हणजे किती उरले? 18x उरले. बरोबर का? मग आता आपल्याला डिवाइड करायचंय 18x ने. दॅट्स करेक्ट. मग आता मी इकडे वरती लिहितो प्लस 18x. 18 ने x ला मल्टिप्लाय केलं 18x स्क्वेअर. 18 ने 4 ला मल्टिप्लाय केलं 18 चौक 72x. हा मायनस, हा प्लस. 18तून 18 गेले 0. प्लस प्लस प्लस. 72 आणि 3 75x. आणि वरतून आणला 0. पुन्हा तोच नियम, पहिला नंबर पहिला नंबर. म्हणजे 75x ला आपल्याला x ने डिवाइड करायचं आहे. x कट म्हणजे किती उरतील? प्लस 75 उरतील. आपल्याला डिवाइड करायचं आहे प्लस 75 ने. प्लस 75. 75 इंटू x 75x. 75 इंटू 4 300. येत आहे का लक्षात? मग हा मायनस आहे, हा पण मायनस आहे, हा प्लस झाला, हा झाला 0. इथे उरले 300. कन्सेप्ट समजली का? मग देअरफॉर कोशंट किती आला? कोशंट आला 4x स्क्वेअर प्लस 8x प्लस 75
आणि रिमाइंडर किती आला 300. नक्की? बरं, हे लक्षात राहील ना स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं म्हणजे काय? दिलेला डेटा हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घ्यायचा म्हणजे उत्तर आपल्याला सोपं जातं. नक्की समजलंय? बरं, यातलं चौथं एक्झाम्पल चेक करा. मला वाटतं चौथ्या एक्झाम्पल मधला डेटा हा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. म्हणजे पहिल्यांदा काय क्यूब आहे, मग काय स्क्वेअर आहे, मग नुसता नंबर आहे म्हणजे नुसता एम आहे आणि मग नंतर एम गायब आहे. करू शकाल तुम्ही हे एक्झाम्पल? मी याच्यातलं घेणार आहे एक्झाम्पल नंबर 5. मी आत्ता घेईल एक्झाम्पल नंबर 5 कारण एक्झाम्पल नंबर 5 हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घ्यावा लागेल. येतंय का लक्षात? तुम्ही त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घेतलं ना की डेफिनेटली तुमचं उत्तर सोपं जातं. हे लक्षात ठेवा, डेफिनेटली उत्तर सोपं जाईल. पण दिलेला डेटा हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडूनच घ्यायचा, कायम लक्षात राहू द्याल. म्हणजे कसं काय रे स्टँडर्ड फॉर्म मध्ये? म्हणजे चेक करा दिलेला डेटा हा नंबर काय होता 3x मायनस 3x² प्लस 12 प्लस x⁴ प्लस x³. मग आता हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसा येईल? आधी raised to 4 मग क्यूब मग नुसता x म्हणजे x चा स्क्वेअर मग नुसता x आणि मग नंतर 0. कळलं का? आता आपण याला डिवाइड करायला घेऊयात. आता स्टँडर्ड फॉर्मचा डेटा आधी मांडून घ्यायचा. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे समजलं ना 4 नंतर 3 नंतर 2 नंतर नुसता x आणि नंतर 0. आपल्याला याला डिवाइड कशाने करायचं? याने. हे सुद्धा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये म्हणून आधी x मांडून घेतला आणि मग किती मांडला? 2. कन्सेप्ट कळाली 100%? काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. नक्की नाही डाऊट? चला पहिला नियम तोच, पहिला नंबर पहिला नंबर कोण आहे? x⁴ आणि त्याला डिवाइड कशाने करायचं आहे? x² ने. इकडचे 4 कट इकडचे 2 कट म्हणजे किती उरले? 4 2 गेले म्हणजे उरला x². x² ने x² ला मल्टिप्लाय केलं. कोणी कोणाला मल्टिप्लाय केलं? प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं असं शिकवलंय मी, आठवतं ना? x² ने x² ला मल्टिप्लाय केलं म्हणजे आला x² चा raised to 4. आता x² ने 2 मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 2x². करेक्ट ना? मग त्या नंबर खाली तोच टाकला. मग याला इकडे टाकला मी प्लस 2x² आणि इथे टाकला प्लस 0. लक्षात आलं का कसं केलं ते? हे पहा मी स्टेप सांगू का? मी काय केलं? x² ने x² ला मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर आलं x⁴. मग x² ने 2 मल्टिप्लाय केलं तर आन्सर आलं 2x² म्हणून x² च्या खालती x² लिहिला. x³ आला होता का? नाही. मग तिथे टाकला 0. आता आपल्याला याची करायची सबट्रॅक्शन. मायनस मायनस मायनस, त्याच संख्येतून तीच संख्या गेली 0 उत्तर येतं. हा प्लस आहे हा मायनस आहे. प्लस मायनस मायनस, कुठल्याही संख्येतून 0 मायनस केला तरी उत्तर तेच येतं. म्हणजे इथे उत्तर येणार आहे प्लस x³. हा मायनस 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 प्लस, दोघांची बेरीज होईल. 3 आणि 2 किती येतील? 5x². वरतून एक संख्या खालती उतरवून आणू 3x. ही स्टेप समजली आहे? आता पुन्हा तोच नियम. पहिला नंबर इथे पहिला नंबर कोण आहे? x³ आहे. इथे पहिला नंबर कोण आहे? x² आहे. मग क्यूबला स्क्वेअरने डिवाइड केलं म्हणजे इकडचे 2 कट होतील इकडचे 2 कट होतील म्हणजे इथे किती उरेल? फक्त x उरेल. कन्सेप्ट समजली का? 3 2 गेले म्हणजे एकच उरलाय. मग x ने x² ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर आलं x³. x ने 2 मल्टिप्लाय केलं तर आन्सर आलं 2x आणि इथे काही नाही आला म्हणून इथे टाकला 0. हे कळालं का आता? मग हा झाला मायनस, हा पण झाला मायनस, हा पण झाला मायनस. x³ मधून x³ गेला 0. हा मायनस आहे हा मायनस आहे पण 0 असल्यामुळे उत्तर तेच येईल. हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणजे उत्तर आला फक्त प्लस x आणि वरतून उतरवला 0. आता तोच नियम. पहिला नंबर इकडचा x² कट इकडचा x² कट म्हणजे उरले किती? फक्त -5. 5 ने x² ला मल्टिप्लाय केलं -5x². 5 ने 2 मल्टिप्लाय केलं -10 उत्तर आलंय. इथे आला प्लस 0. हा झाला प्लस मायनस, हा झाला प्लस, हा 0 झाला. वरतून आणला प्लस x प्लस 10.
मित्र आणि मैत्रिणींनो लक्षात घ्या, हा एक्सचा स्क्वेअर आहे. मनामध्ये कुठली पण संख्या घ्या, जसं फॉर एक्झाम्पल 3, 3चा स्क्वेअर किती येतो 9, आणि फक्त कोण उरला 3, म्हणजे स्क्वेअर हा त्या नंबरपेक्षा मोठा असतो का छोटा असतो? तर मला वाटतं स्क्वेअर हा प्रत्येक वेळी नंबरपेक्षा मोठा असतो. मग इथे कोण आहे? एक्स आहे, आणि इथे कोण आहे? एक्सचा स्क्वेअर आहे, बरोबर की नाही? म्हणजे याचा अर्थ काय होतो? हा नंबर याच्यापेक्षा काय मोठा आहे. कन्सेप्ट कळाली का? हा नंबर याच्यापेक्षा काय मोठा आहे, हो ना? आणि म्हणून मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग देता येत नाही, आणि म्हणून कोशंट किती आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5, आणि रिमाइंडर किती येतोय? एक्स प्लस 10. गॉट द कन्सेप्ट? काही शंका असेल तर विचारून घ्याल. मे बी प्रिंटिंग मिस्टेक माझ्याकडून पण काही मिस्टेक होऊ शकते, पण एकदा तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. माझ्या अंदाजाने बहुतेक मिस्टेक नसावी. काही शंका असेल तर मला विचाराल. बरोबर इथपर्यंत? ठीक आहे. काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. मला वाटतं याच्यानंतर 36वं एक्झाम्पल जे आहे ते पण उतरत्या क्रमाने 4 3 2 1 गायब. हे पण 4 3, इथे 2 नाहीये, मग इथे टाकून घ्यावा लागेल 0x². ठीक आहे ना? करू शकाल? ठीक आहे, थांबूयात. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकतात. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. काळजी घ्या.